राजकीय भूमिकेवरून माघार नाही अशी घोषणाच केल्यानंतर अजित पवारांनी बारामतीवरून भाष्य केले। 4.5 महिन्यामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात योग्य उमेदवार देणं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। अजून योग्य उमेदवार दिला जाईल। लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात योग्य उमेदवार दिला जाईल असं पुन्हा एकदा अजित पवार म्हणाले। म्हणजेच सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार असेल हे 100% निश्चित झाले। अजून योग्य उमेदवार दिला जाईल। मी माझा अभ्यास केलाय, आता लोक मायबाप जनता ठरवेल। आता प्रश्न हा आहे की सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाकडून कोण उमेदवार असू शकतो। सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाकडून दादांच्याच पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारीची शक्यता असल्याची चर्चा आहे। किंवा मग नणंद भावचय अशी लढाई न झाल्यास आत्या आणि भाचा म्हणजे दादांचा मुलगा पार्थ पवार यालाही मैदानामध्ये उतरवलं जाऊ शकतं। घरातून उमेदवारी न देण्याचं दादांनी ठरवलंच तर मग कोण याचीही उत्सुकता असेल। हो, ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये विरोधक असणारच ना। मी त्यांच्या विधानाचं स्वागत करते। लोकशाही, आम्ही त्यांच्यासारखे दडपशाहीवाले नाही। कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे ना। माझी लोकशाही आहे, लोक ठरवतात। लोकांच्या दरबारात जायचं आपण, लोक ठरवणार, आपण कोण ठरवणार। अजित पवारांनी काका पवारांशी बंड पुकारल्यानंतर नुकतीच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर स्पष्ट सांगितलं की आता भूमिकेपासून माघार नाही। म्हणजेच बारामतीमध्ये समोर बहीण सुप्रिया सुळे जरी असल्या तरी दादा तितक्याच ताकदीनं लढणार। बारामती लोकसभेचा विचार केला तर 1996 पासून या मतदारसंघावर शरद पवार आणि पवार कुटुंबियांचाच दबदबा आहे। 1996 मध्ये पवार काँग्रेसमध्ये असताना ते तिसऱ्यांदा इथून खासदार झाले होते। 1996 नंतर 1998, 1999 आणि 2004 मध्ये शरद पवार सलग निवडून आले। त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 3 वेळा सुप्रिया सुळे इथून खासदार झाल्या। पण सुप्रिया सुळेंच्या निवडून येण्यात अजित पवारांचा तितकाच मोलाचा वाटा आहे। 2014 पासून भाजपनं सुद्धा या मतदारसंघाकडे लक्ष दिलंय। 2014 मध्ये महायुतीमध्ये भाजपनं रासपच्या महादेव जानकरांनाही जागा सोडली होती। त्यावेळी सुळे आणि जानकर यांच्यामध्ये 69,000 तर 2019 मध्ये भाजपच्या कांचन कुल आणि सुळे यांच्यामध्ये 1,55,000 अंतर राहिलं होतं। आता भाजपची मतं सुद्धा अजित पवार गटासोबत असतील, त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक अजिबात सोपी नसेल। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा राजकीय मार्ग वेगळा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक म्हणून भूमिका सुद्धा तशाच आहेत। 146 खासदारांच्या निलंबनामध्ये सुप्रिया सुळे यांचंही नाव आहे। त्यावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला तर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंसह 146 खासदारांवर झालेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे। आम्ही काय केलं की 150 खासदार बाहेर काढले आणि 150 खासदार बाहेर काढून तुम्ही विधेयक पास करता, याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारला काहीतरी भीती वाटली होती ना, नाही तर कशाला 150 खासदार काढतील? ते 300 आहेत, आमच्या दुप्पट आहेत। लोकसभेमध्ये काय गरज होती आम्हाला काढायची? असं काय आम्ही केलं होतं जे भारतीय जनता पक्षाने आधी केलेलं नाही? कुठल्या गोष्टीचा नियमाचा भंग झाल्यानंतर ऍक्शन त्या बाबतीमध्ये घेतली जाते। उपराष्ट्रपती महोदयांचा अपमान करण्यात आला। आज राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, या महत्त्वाच्या पोस्ट आहेत। लोकशाही पद्धतीनं एवढ्या मोठ्या भारतामधनं निवडून गेलेले ते सगळे लोक असतात। असं असताना तिथं जी काही घटना घडली त्याच्यामुळे एवढ्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे असं माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली त्या आधारे मी तुमच्याशी बोलतो। कौटुंबिक संबंध वेगळे आणि राजकीय भूमिका वेगळी हे दादांनी स्पष्ट केलंच आहे। त्यामुळे महाराष्ट्रात बारामतीच्या राजकीय लढाईकडे सगळ्यांचे लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.